यानंतर बातमी पुण्यातली। पुणे शहरातील अवैध वृक्षतोडीकडे लक्ष वेधण्याकरता वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन छेडलं। पालिकेच्या बाहेर गेटजवळ झोपून वृक्षप्रेमींनी आंदोलन केलंय। जोपर्यंत पालिका आयुक्त दखल घेत नाहीत तोपर्यंत रोज रात्री झाडाखाली झोपून घोरा हे आंदोलन सध्या पुकारण्यात येत आहे। पुणे शहरामध्ये महापालिकेच्या गेट जवळच रात्री झाडाखाली आपण बघतोय की काही लोक झोपलेले आहेत आणि कदाचित यांना असं बघितलेलं पाहून प्रश्न पडेल की हे असे फुटपाथवरती का झोपलेत, हे बेघर आहेत का काय यांचा प्रश्न आहे। पण असं नाहीये, नीट बघा, इथं आंदोलन सुरू आहे, एक अनोखं आंदोलन आहे आणि ते आंदोलन आहे की अवैधरित्या जी वृक्षतोड होतीये तर ती बंद व्हावी यासाठी झाडाखाली झोपून आंदोलन। त्यामुळे एक अनोखं आंदोलन आहे। वृक्षतोड अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि महापालिका लक्ष देत नाहीये आणि त्याचा निषेध म्हणून हे जे पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी कार्यकर्ते आहेत त्यांनी अक्षरशः रात्री झाडाखाली झोपून झाडाखाली घोरा आंदोलन असं म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयात आम्ही जी एक याचिका दाखल केली होती तर याचिकेचं हे पालन करत नाही। निकाल चांगला झाला परंतु त्या निकालाचं पालन होत नाही। यात महत्त्वाच्या 4 बाजू अशा आहेत की एक तर वृक्ष अधिकारी जे सहाय्यक वन संरक्षक पाहिजे ते नाही, आयुक्त सौरभराव यांनी जे असिस्टंट कमिशनर नेमले त्यांना ते सगळे टेक्निकल पोस्ट आहेत, त्यांना झाडाचं ज्ञानच नाही, त्यांना झाडं ओळखताच येत नाही। काय सांगाल झाडाचं महत्व, वृक्षांचं महत्व, तुम्ही आंदोलनात का सहभागी झालाय? झाड आहे, आम्ही पूजा करतात, प्रदर्शन करतात, नाही मंदिरमध्ये असतो, आम्ही मॉन्क, पीपल आहे, वडवृक्ष आहे, औदुंबर आहे, हे सर्व मी पूजा करतात। मुद्दा फार महत्वाचा आहे, बघूयात की आता महापालिका या आंदोलनाकडे लक्ष देते का। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर बातमी राजकीय वर्तुळातली आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगल्याच चर्चेत राहिला, अगदी सुरुवातीपासून चर्चेत राहिला आणि त्यासाठीचं कारण तसंच आहे, कारण बारामतीतील मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 2,32,000 मतदार वाढले आहेत। हे वाढलेले मतदार पवारांच्या गडाला सुरुंग लावणार की गड मजबूत राखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहूया खास रिपोर्ट। बारामतीत वाढलेल्या मतांनी धडधड वाढवली। 2014च्या तुलनेत मतदार वाढले, तब्बल 2,32,829 मतदार वाढले। नव मतदारांचा कौल एनसीपीला की भाजपला? राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो, पण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राष्ट्रवादी समोर तगडं आव्हान निर्माण केलंय। यावेळी या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल आमने सामने आहेत, पण या मतदारसंघातली ठळक बाब म्हणजे या निवडणुकीत तब्बल 2,32,829 मतांची वाढ झाली आहे। बारामतीत 2014 मध्ये 58.83% मतदान झालं होतं, तर यावेळी 61.58% मतदान झालं। त्यामुळे वाढलेली मतं कोणाच्या बाजूने झुकतात यावर विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे। बारामती तालुक्यातलं जे लीड आहे ते राष्ट्रवादीचं कसं घटेल यासाठी पुरेपूर खबरदारी घ्यायची। त्यामुळे वाढलेलं जे मतदान आहे, आपण म्हणतो वाढलेलं मतदान जे आहे ते खासदार सुप्रिया सुळेंच्या बाजूनी त्याचा फायदा जास्त होईल किंवा कांचन कुल यांच्या बाजूने, कारण निवडणूकच एवढी चुरशीची झालेली आहे, त्यामुळे अजून ही परिस्थिती संभ्रमावस्थेत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांसाठी आवाहन केलं जात होतं। आता पहिल्यांदा मतदान करणारे युवक राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभे राहिले की भाजपच्या, हे निकालानंतरच स्पष्ट होईल। भाजपाने ज्या पद्धतीने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून प्रचार यंत्रणा राबवली त्यावरून ही लढत लक्षवेधी मानले जात आहे। त्यामुळे या मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। 2014 पेक्षा 3.5% मतदान 2019च्या निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे। 2014च्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी महादेव जानकर यांच्यावर 69,000 निसटता विजय मिळवला होता। त्यामुळे आता बारामतीत वाढलेल्या मतदानाचा टक्का चर्चेचा विषय ठरलाय। जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती।